ज्या दिवसाची तुम्ही वाट खरं तर सगळे बघत होते तो दिवस आज उजळलेला आहे. मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. काय सांगाल एवढ्या दिवसानंतर आता जे चित्र तुम्हाला बघायचं होतं ते बघत आहात. लोक रांगेत लागलेत. माँ मुंबादेवीचे आशीर्वाद घेतलं पहिलं दिवस आणि आज परत आणि मला वाटते की लोकांचा पाठिंबा आहे, लाडकी बहिणाचा पाठिंबा आहे, आदरणीय प्रधानमंत्रीचे आशीर्वाद आणि मुख्यमंत्रीने जे हे संधी दिलं, आम्ही नक्कीच काम करू प्रगतीसाठी. लोकांना हेच संदेश द्यायचा आहे, परिवर्तनसाठी, डेव्हलपमेंटसाठी वोट करा. या ठिकाणी पंजा चालणार की धनुष्यबाण चालणार? नक्कीच धनुष्यबाण आणि लोकांना परिवर्तन पाहिजे. काय काम नाही झालं 15 वर्षमध्ये तुम्ही रिपोर्ट कार्ड पाहिलं आणि बघितलं तर एक स्कूल नाही, कॉलेज नाही, एक संस्था नाही, एक लायब्ररी नाही आणि क्लस्टर डेव्हलपमेंट तर आहेच नाही. प्लॅनसुद्धा सबमिट नाही झाले तर लोक त्रस्त आहे आणि मला वाटते की लोक बाहेर येऊन नक्कीच पडणार वोटसाठी आणि परिवर्तन. नक्कीच उमेदवार जे उभे आहेत रिंगणामध्ये त्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल, कितपत होईल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र तुम्ही असतील किंवा मग यामिनी जाधव या लाडक्या बहिणींमुळे कुठेतरी एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदापर्यंत त्या खुर्चीपर्यंत जाणार आहे. तुम्हाला लाडकी बहीण तारतील आणि तुम्ही एकनाथ शिंदेना तारणार आहात. कसं पाहता ही सीट जिंकून तुम्ही त्यांना त्या पदापर्यंत घेऊन जाणार? माननीय मुख्यमंत्रीची लोकप्रियता तर आहेच, परंतु एक लाडकी बहीणला संधी दिलं आणि मला वाटते की लाडकी बहीणसाठी 1.5 करोड महिलांना 7,500 त्यांच्या बँक अकाउंटमध्ये दिलं. तुम्ही आमची मुंबादेवीला बघा तर 40,000 लाडकी बहीण आहे, त्याच्यात 15,000 मुस्लिम महिला आहे. तर सगळ्यांना सोबत घेऊन आणि हे लाडकी बहीण असो किंवा माननीय मुख्यमंत्रीची जे विजन प्लॅन महिलांसाठी आभार म्हणतात आणि नक्कीच आम्हाला पाठिंबा देणार. तुम्ही असं म्हणालात की मुस्लिम लाडकी बहीणसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र अमीन पटेल हे सुद्धा तुमच्या समोर आहे. तर कुठेतरी हा समाज त्यांच्या मागे असल्यामुळे त्यांना फायदा जास्तीत जास्त होईल. तुष्टीकरणचं राजकारण नाही करणार आणि कधी पण तुम्ही बघितलं तर एक तरफ आहे तुष्टीकरण आणि वोट बँक पॉलिटिक्स, दुसरं तरफ आहे आमचे काम आणि काम मला वाटतं